नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट आलेली आहे. एमपीएससी या अगोदर GR मध्ये या संदर्भात उल्लेख केला होता, त्यावरती व्हिडिओ घेतला पण होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना पटला नव्हता. बऱ्याच युट्यूबचे मार्गदर्शक आहेत ना, रथी महारथी, त्यांनी तर डायरेक्ट सांगितलं असं नसतं, असं असतं का, असे निकष असतात का, काही पण सांगतात, एवढं कळत नाही का, त्यांना असंही कळत नाही का, अशा पद्धतीने बऱ्याच जणांनी ना व्हिडिओ घेतले होते युट्यूबवरती. मी सांगितलं होतं, विथ प्रूफ दाखवलं पण होतं. तरी पण काही जणांना वाटत होतं की नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही, PSIचा इंटरव्ह्यू कसं कॅन्सल होऊ शकतो का, होऊ शकत नाही, स्किल टेस्ट कॅन्सल केलं तर कसं होईल, नाहीच करायला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. सो मात्र अखेर मी जे सांगितलं, इग्नाइट अकॅडमीने जे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली ती ऑथराइजच होती आणि ती माहिती अखेर खरीच ठरली आहे. हा व्हिडिओ बघा. ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या मार्गदर्शकांनी ट्रोल केलं होतं मला त्या व्हिडिओमध्ये, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मग आता काय करायचं. आता सांगा, तुम्ही सांगितलेली माहिती खरी निघाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सगळेच व्हिडिओ घेतो ना आम्ही, म्हणजे आमच्या इग्नाइटचा एक ठरलेला अजेंडाच आहे की विथ प्रूफ सांगायचा आहे, ऑथेंटिकेट माहिती सांगायची, चुकीची माहिती द्यायचीच नाही. बरेच मार्गदर्शक युट्यूबवर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अंदाजाने काहीतरी सांगून टाकतात. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की होण्याची शक्यता आहे, इथे 50-50 चान्सेस आहे, एमपीएससी आलं का, येऊ शकतं, शक्यता आहे, सांगत असतो. काही गोष्टी कन्फर्म सांगतो, 100% झालेला आहे. सो असंच मी तुम्हाला सांगतोय. आता महत्वाचं, क्लर्क आणि कर सहाय्यक म्हणजेच टॅक्स असिस्टंट आणि लिपिक टंकलेखक पदासाठी टायपिंग स्किल टेस्ट रद्द झाली. मग आता निवड कशी होणार थोडक्यात बघूया, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी ज्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत, संकल्प बॅच, जी की ग्रुप बी आणि सी, पूर्व आणि मुख्यची पण आहे आणि फक्त पूर्वची पण आहे. ग्रुप सी साठी तुम्हाला जर तयारी करायची असेल, जी एमपीएससी कडे एक्झाम घेत आली आतापर्यंत, त्यासाठी ह्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहे. सो तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला टू द पॉइंट शिकवणार टीम आहे. महाराष्ट्रात नावं दिली ते मी कुणाला यांची नावं विचारा, हे धुरंधर आहे एमपीएससी मधले. म्हणजे प्रत्येक भट सर ऑलरेडी क्लास 2 ऑफिसर आहे. किरण सर मॅथ रिझनिंग तुम्हाला किरण सर, मकरंद सर इथे आहे. राजेश जाधव सरांचं सायन्सची भीती मनातून काढून टाका. भूगोल म्हटलं की साळुंके सर, हिस्ट्रीसाठी दीप्ती नायर मॅडम, आणि इथे हे एक धुरंधर आहे जे तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स मध्ये एक्सपर्ट करून टाकणार आहे. इंग्लिशची भीती मनातून काढून टाका. बोडके सरांचं एकदा लेक्चर बघा. करंट बद्दल कुणाला वाटतं काय करावं, कुठून करावा, तर एकदा अनमोल वाणी अमोल गाडेकर सरांचं एकदा बघून घ्यावी. परशुराम सर तुम्हाला पॉलिटी घेताय, इथे मराठीची भीती, मराठीला आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल ना, यांचं लेक्चर बघावं. बाकी मी तुम्हाला हेच मार्गदर्शन करणार आहे. सो बॅच लगेच जॉईन करा. जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा काही दिवसांपूर्वी, म्हणजे 4 वीक बिफोर, म्हणजे 1 मंथ तुम्ही पकडा, एक महिना आधीच मी सांगितलं होतं, पहिला मुद्दा सांगितला की PSI मुलाखत रद्द होणार. त्याच्याबद्दल एवढ्या 2-3 दिवसामध्ये PSIचं नोटिफिकेशन येऊन जाईल बघा. आणि दुसरं तुम्हाला सांगितलं होतं, क्लर्क स्किल टेस्ट रद्द झालीच आहे. आता ही कन्फर्म झालेली आहे. काय झालं, ही कन्फर्म झाली आहे आणि एवढ्या काही दिवसामध्ये पहिलं पण कन्फर्म होऊन जाईलच. बघा या व्हिडिओला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं असं नसतं वगैरे. आता बघूया त्यांनी काय सांगितलंय. एमपीएससी नोटिफिकेशन आहे 20 मे 2026. यामध्ये त्यांनी सांगितलंय, महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक टंकलेखक अर्थात क्लर्क आणि कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत. कधीपासून झाली रद्द माहिती तुम्हाला? लगेच आत्ताच ह्याच डेट पासून लागू झाली. त्यांनी सांगितलंय बघा, 24 एप्रिल 2026 रोजीच्या बैठक क्रमांक 205 मध्ये, म्हणजे ज्याला आपण गव्हर्नमेंटने GR काढला होता बघा, सामान्य प्रशासन विभागाने एमपीएससी बाबत, तो GR आहे बघा. बैठकीमध्ये गट क सेवेतील लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक संवर्गाकरिता आयोगाकडून घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि कधीपासून लागू आहे? सदर निर्णय आयोगाच्या दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीच्या बैठकीच्या दिनांकापासून अंमलात येईल. आता मला सांगा, ह्या डेट पासून जर अंमलात आला तर आता अपकमिंग जी आहे ती काय आहे बरं? एमपीएससी गट क ची काय आहे? गट क ची मुख्य परीक्षा आहे. कधी आहे मुख्य परीक्षा? 22 जुलैला मुख्य परीक्षा आहे. मग ही 22 जुलैला मुख्य परीक्षा असणार आहे. ही कशी असणार आहे मग? याला लागू आहे का? तर यस, लागू आहे. म्हणजे तुम्हाला आता गट क साठी सपोज क्लर्क हे पद आहे आणि प्लस टॅक्स असिस्टंट हे पद आहे. ह्या पदांसाठी तुमची फक्त आता काय होणार आहे? मुख्य परीक्षा होणार आहे. किती मार्कांची? 400 मार्कांची. आणि याच्यानंतर जे स्किल टेस्ट होत होती ही आता होणार नाही. 2025च्या मेन्स पासून लागू झालेली आहे, लक्षात घ्या. आता मी तुम्ही सर कशावरून तुम्हाला नोटिफिकेशन कडे घेऊन जातो ते पण दाखवतो बघा. एक नोटिफिकेशन माझ्याकडे अवेलेबल आहे, ते तुम्हाला मी दाखवतो, ते पण एकदा तुम्ही बघा. न्यू स्कीम ऑफ एक्झाम जी लागू झाली आहे आणि एमपीएससी नोटिफिकेशन 25 बाबतचं बघा. हे 2025 च्या एक्झाम संदर्भातलं 20 मे 2026. आता यात त्यांनी काय सांगितलं बघा, कोणती एक्झाम सांगितली? महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2025 संदर्भात सांगितलंय.
आणि आता तुमच्या लक्षात येते बघा लास्ट वाक्य काय मी तुम्हाला सांगतो बघा काय सदर परीक्षा योजनेतील महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेतील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गासाठी घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट आणि सर्व संवर्गासाठी हे ठीक आहे ऑप्टिंग आउट पण झालं गिव्ह अप पण कॅन्सल केलेला आहे पण स्किल टेस्ट जी आहे ना ही काय झालेली आहे हा पर्याय रद्द करण्याबाबत लिपिक टंकलेखक संवर्गाकरिता प्रत्यक्ष यादी ठेवण्याबाबत आयोगाने निर्णय घेतला आहे. सो हे लागू कधीपासून झालंय गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पासून लागू राहील. समजतंय मी काय बोलतोय. कधी आलं हे नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन आलंय 20 तारखेला म्हणजे आता जी गट क मेन्स 2025 आहे तिला पण लागू आहे. सो जे विद्यार्थी क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटला असतील त्यांना टायपिंग स्किल टेस्ट लागणार नाही 100% लागणार नाही याबद्दल काही शंका नाही. आता मग निवड कशी होणार आहे हे दोघं तर रद्द झालं पण निवड होताना मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे काय तुमची 400 मार्कांची मेन्स होणार आहे. ह्या मेन्स मधून तुमचं डायरेक्ट काय होणार आहे सिलेक्शन निवड म्हणजे आता स्किल टेस्ट रद्द झालेली आहे. हिच्यासाठी खूप वेळ लागत होता ते रद्द करण्यात आलं आहे निवड झाली आहे. आता याच्यावरती बरेच जण म्हणतील नाही रद्द नव्हतं व्हायला पाहिजे असं तसं हे ते ठीक आहे. एमपीएससी मध्ये बसलेले पण हुशार व्यक्तिमत्व असतात त्यांनी निर्णय घेतल्याच्या मग काहीतरी कारण असेलच. ठीक आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये कळवा. सो चांगली गोष्ट आहे. हा टायपिंग सर्टिफिकेट मात्र लागेल बरं का 100% लागेल ते चालणारच नाही ते लागणार आहे. ओके सो महत्वाचा निर्णय अखेर खरा ठरला मी तुम्हाला सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी. आता मला ट्रोल करणार तुम्ही काय उत्तर द्याल मला कमेंट मध्ये टाका नक्की टाका मी तुमच्या कमेंटची वाट बघतो. व्हिडिओ आवडला लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद.